हॅलो हाय नमस्कार, कशा आहात मैत्रिणींनो? मस्त ना. मी अमृता भसे, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज काय स्पेशल, तर आज मी घेतलेले माझ्याकडं मी दूध आणलेलं, तर ते दूध खराब झालं म्हणून दूध फेकून तर द्यायचं नाही, मग काय करायचं. तर खराब झालेल्या दुधामधलं पाणी वेगळं करायचं आणि जे काही त्याच्यामध्ये खव्यासारखा एक प्रकार राहतो ते पाणी वेगळं करून घ्यायचं आणि ते मिश्रण वाटून घ्यायचं, छान असं मिक्सरला लावायचं आणि छान असं बारीक करून घ्यायचं. तर नक्की आपण काय बनवणार आहे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा. एक लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. आणि जे आपण दूध जे फुटलेलं असते ते बारीक करून घेतले, पण आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी घालणार आहे थोडंसं दूध आणि दूध मी छान असं ते आटवून घेणार आहे, जास्त पण नाही पण आटवून घेणार आहे. जी काही ती त्याची एक साय तयार होणार आहे त्या दूध आटवल्याची, ती साय मी रेडी करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आपण जे वाटून घेतलं आहे हे फुटलेल्या दुधाचे जे आपण मिश्रण आपण वाटून घेतलं आहे ते मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि हे छान असं मी एकत्र करून घेणार आहे. पुन्हा एकदा मी असं छान परतून घेणार आहे आणि तुम्ही पाहू शकता पूर्ण मिश्रण मी त्याच्यामध्ये टाकून घेतले आणि ते पुन्हा एकदा. आणि अगदी सोपी, जर तुमच्या घरात दूध खराब झालं तर फेकून देऊ नका. खूप सारे पदार्थ होतात, खूप छान अशी मिठाई होती अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यांमध्ये. अगदी तुम्ही म्हणाल तर एकच पदार्थ म्हणजे आपली साखर टाकून पहा पूर्ण पाणी आटलेलं आहे, म्हणजे पूर्ण ते एक जीव असं मी करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये मी साखर टाकलेली आहे. माझ्याकडं मिल्क पावडर अवेलेबल नव्हती म्हणून मी त्याच्यामध्ये ॲड केले नाही. तुमच्याकडं जर मिल्क पावडर असेल तर तुम्ही ती ॲड करू शकता आणि अप्रतिम अशी मिठाई बनवू शकता. आता मी साखर ॲड केली आहे, साखर चांगली विरघळून घेणार, त्यामध्ये छान अशी मिक्स करून घेणार. मग एक प्रकारे तो छान असा खव्यासारखीच डिश तयार होईल आणि छान अशी साखर विरघळल्यानंतर पूर्ण असं आपण ते मिक्स करत राहायचं, जेणेकरून खाली तर लागलं नाही पाहिजे आपलं आणि साखर तर पूर्णपणे विरघळली पाहिजे. मिक्स करून झाल्याच्या नंतर मस्त असं ते एक सुक्कं पण होत नाही आणि एकदम असं ओलसर पण नाही राहत, पण टेक्स्चर लेवल खूप छान होते त्याची आणि खायला एकदम तुमचं कलाकंदची बर्फी कशी असते अगदी तशी लागते. आणि तुम्ही कधी खाल्लीत का अशी बर्फी करून, नक्की सांगा मला. पाहू शकता आता छान असं ते झालेलं आहे, ड्राय झालेलं आहे, साखरही विरघळलेली. मी घेते एका डिशमध्ये काढून आणि एका डिशमध्ये काढून मी ते सेट करण्यासाठी ठेवणार आहे. मग तुम्ही सेट करायला एक 15 मिनटं खूप होतात त्याला, 10 ते 15 मिनटं. सेट म्हणजे फक्त थंड होईस तोपर्यंत, थंड झालं का ते ऑटोमॅटिक सेट होतं. मग छान असं ते प्रेस करून घ्यायचं तुमचं कलथ्याने, नाहीतर चमच्याने वगैरे, स्पूनने, तुम्हाला जसं जमन तसं तुम्ही ते असं प्रेस करून घ्या, जेणेकरून सगळ्या बाजू एकसारख्या आणि एकजीव ते पूर्णपणे दबलं गेलं पाहिजे. आणि मस्त सेट करण्यासाठी तुम्ही स्क्वेअर आकारात किंवा सर्कलमध्ये तुम्ही सेट करू शकता. तर माझ्याकडं जसं मला जमलं तसं मी केलं आणि खूप छान म्हणजे अप्रतिम अशी डिश म्हणजे बर्फी रेडी झाली, अगदी घरात सर्वांना आवडेल अशी. आणि हे मी सेट करायला ठेवलं मोजून 10 मिनटं. 10 मिनटानंतर ते थंड झालं. थंड झाल्यानंतर मी ते कटिंग केलं आणि इझिली कटिंग होतं, असं काही नाही आहे त्याचे तुकडे पडतात, हे होतं ते होतं, ते इझिली कट होतं. अगदी स्मूथ अशी टेस्टी अशी तुमची स्वीट डिश तयार होते. कधी तुम्हाला जर घरात स्वीट खाऊशीच वाटलं तर तुम्ही दूध फोडूनही करू शकता हे असं. आणि हे जास्त नाही, अर्धा लिटर दुधापासून बनवलेलं होतं, कारण की जेवढं मी दूध घेतलं होतं ते अर्धा लिटरच होतं ते खराब झालेलं दूध आणि त्याच्यापासून मी हे बनवलेलं होतं. मग छान अशा वड्या निघाल्या बघा तुम्ही, किती छान आणि खायलाही खूप टेस्टी लागते ही मिठाई. आणि छान अशी मी डिश लावून घेतली आणि डिशवरती तुम्ही पाहू शकता किती छान दिसतात, वड्याही खूप छान दिसतात आणि खायलाही खूप छान मस्त अशी डिश बनलेली होती. अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा. अगदी काही न वापरता फक्त तुम्ही साखर घालून ॲड करा, अगदी मस्त अशी स्वीट डिश बर्फी म्हटलं तरी चालेल. आणि कशी वाटली आजची रेसिपी आवर्जून सांगा. हा व्हिडिओ नक्की कोणी पाहिला, कुठून पाहिला हेही सांगा. आजची माझी स्वीट डिश कशी वाटली, आवडली की नाही, एक कमेंट, लाईक, सबस्क्राईब करून शेवटपर्यंत नक्की सांगा. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत. बाय.